साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना जाहीर करण्यात आला आहे। यावर्षी 21 भाषांमधील साहित्यिकांना पुरस्कार जाहीर करण्यात आलेत। डॉक्टर सुधीर रसाळ यांना समीक्षात्मक पुस्तक विंदांचे गद्यरूप या पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। पुरस्कार मिळाल्यानंतर डॉक्टर सुधीर रसाळ यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे, पाहूया। हा पुरस्कार सगळ्यात भारतात सन्मानाचा पुरस्कार आहे, म्हणून सर्वात समाधान या पुरस्कारानं मला मिळवून दिलं। मोठे मोठे समीक्षक विचारवंत यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे, तेव्हा हा अशा मोठ्या माणसांबरोबर आपणही या पुरस्काराचे मानकरी झालो याचा एक विशेष आनंद असतो। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे सध्या आपल्या सोबत आहेत। भारती, काय नेमकं महत्त्व आहे या पुरस्काराचं आणि नेमकं त्यांनी या पुस्तकामध्ये ज्या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे त्या पुस्तकाविषयी देखील थोडक्यात। अमोल, खरं तर साहित्य अकादमीचा पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आहे, सर्वात महत्त्वाचे पुरस्कार मानले जातात। यावर्षी मराठीसाठी जे जी पुस्तकं पाठवली गेली होती साहित्य अकादमीकडे ती सगळीच तुल्यबळ होती, सगळी गाजलेली होती। मग त्याच्यात नदिष्टाचं नाव होतं, भुरा होतं, बाऊल नावाचा सौमित्र यांचा कविता संग्रह होता, इन्शा अल्लाह ही जी अभिराम भडकमकरांची कादंबरी, अशा 12 पुस्तकांमधनं विंदांचे गद्यरूप हे समीक्षात्मक पुस्तक जे आहे रसाळ सरांचं त्याची निवड झाली आहे। खरं तर आपण सगळेच जाणतो की रसाळ सर खूप मोठे साहित्यिक आहेत, खूप मोठे समीक्षक आहेत। त्यांची समीक्षकाची पुस्तकं अनेक पुस्तकं गाजलेली आहेत, त्यामुळे एक अत्यंत उचित असा पुरस्कार रसाळ सरांना मिळाला असं म्हणावं लागेल आज आपल्याला। धन्यवाद भारती या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।